नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या मी चरईमध्ये आहे आणि आज शिवसेनेचे संसद रत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते या ठिकाणी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी भित्तिचित्र तसेच संपूर्ण या लगतचा परिसर जो आहे तो सुशोभीकरणाचं लोकार्पण या ठिकाणी पार पडणार आहे। तसेच ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक तसेच गटनेते पवनजी कदम साहेब, सन्माननीय सुधीरजी कोकडे साहेब, तसेच नगरसेविका नम्रता कोळी तसेच नगरसेविका उषा वाघ, सन्मान्य नगरसेवक संजय बाबुले साहेब, सन्मान्य नगरसेविका पूर्णाताई पैसे, सन्मान्य नगरसेविका प्रतिभाताई मडवी तसेच सन्मान्य नगरसेवक सुनील जोशी यांचे सुद्धा, तसेच ठाणे महानगरपालिका सन्मान्य महापौर शर्मिलाताई पिंपळकर या सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित यांचे सर्वांचे, तसेच ठाणे महानगरपालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी सन्माननीय दीपकजी जिंजाळ साहेब यांचे, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त माहिती व जनसंपर्क सन्माननीय नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर शिवसेनेचे संसद रत्न खासदार चरईमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। त्यांच्या हस्ते चरईमध्ये असलेल्या लोकमान्य टिळक चौकामध्ये भित्तिचित्र व लगतचा संपूर्ण परिसर जो आहे तो सुशोभीकरण या ठिकाणी त्याचं लोकार्पण या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून या ठिकाणी हे या कामाचं जे आहे ते लोकार्पण या ठिकाणी आता पार होणार आहे। या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात झाली होती। मी सन्मान्य ठाणे महापालिकेचे उपायुक्त माहिती व जनसंपर्क दीपक जिंजाळ साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा। तसेच ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय उपमहापौर कृष्णा पाटील साहेब हे सुद्धा काही वेळ येतात। मला आउटडोर शूट आहे दुपारी आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की लोकमान्य आईला खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांचा पदस्पर्श झालेला आहे आणि आपण अनेक वर्ष या आईतून जाय करत असतो। अनेकांना कदाचित माहीतही नसेल, परंतु लोकमान्य टिळक स्वतः या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यांच्याच पदस्पर्शाने ही आई पावन झालेली आहे। लोकमान्य टिळकांच्या शुभ हस्ते इथला सार्वजनिक गणेशोत्सव सुद्धा सुरू करण्यात आला होता आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या संकल्पनेतून आणि ठाणे शहराचे लोकप्रिय खासदार सन्माननीय नरेशजी म्हस्के साहेब यांच्या संकल्पनेतून आणि तसेच त्यांच्या विशेष निधीतून आपण या लोकमान्य आळेतील टिळक चौक भित्तिचित्र व लगतचा तर सुशोभीकरणाचे कार्यक्रमाचा त्यांच्या शुभ हस्ते इथे सोहळा संपन्न होणार आहे। आपण सन्माननीय उपमहापौर तसेच सन्माननीय सुधीरजी कोकडे साहेब यांची वाट पाहत आहोत। काही वेळातच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणखीन एक आठवण सांगावीशी वाटते की सन 1918 साली लोकमान्य टिळक स्वतः या आळीमध्ये उपस्थित झाले होते। खऱ्या अर्थाने
ही आपल्या सर्व ठाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण जागतिक पातळीवरती ज्या लोकमान्य टिळकांचं नाव अभिमानाने घेतो आणि त्यांचं ब्रीद आपल्या मनावरती कायमस्वरूपी कोरलेले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या ब्रीदाने प्रेरणा घेऊन अनेक क्रांतीवीर पुढे घडले आणि खऱ्या अर्थाने ते अजरामर झाले. इतिहासाचा पान चालल्याच्या नंतर आपल्या लोकमान्य टिळकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच ठाणे शहराचं भूषण आणि ठाणे शहराचं वैभव असलेली ही आई, ज्या आईला लोकमान्य टिळकांचा खऱ्या अर्थाने पदस्पर्श झालेला आहे. सन 1918 साली लोकमान्य टिळक स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं भाषण झालं आणि त्याच्यानंतर या आईला लोकमान्य आई असं नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. खऱ्या अर्थाने 1918 सालीच लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या आळीमध्ये उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला गेला आणि आजही 106 वर्षांची परंपरा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला हे आपल्या सगळ्यांसाठी ठाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की सातत्याने 106 वर्ष आपण या लोकमान्य आईमध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव साजरा करतो आहोत. हे खरंच आनंदाची गोष्ट आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आपण खऱ्या अर्थाने चरई येथील लोकमान्य आईच्या टिळक चौक भित्तीचित्राचे तसेच लगतचा परिसर सुशोभीकरणाचा कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा सन्मान्य ठाणे शहराचे लोकप्रिय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या शुभ हस्ते काही वेळातच आपण हा कार्यक्रम सुरू करत आहोत. खऱ्या अर्थाने आपण ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हा लोकार्पण सोहळा हाती घेतलेला आहे. आपल्याला अभिमानाची आणखीन एक गोष्ट आहे. पुणे येथे केसरी वाड्यामध्ये लोकमान्य टिळकांची आरती जी अनेक वर्ष प्रसिद्ध आहे ती या आईमधलीच आपले स्थानिक रहिवासी संजयजी भोईर यांच्या कॅलिग्राफीच्या माध्यमातून आपण जो लोकार्पण सोहळा करणार आहोत त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांची आरती कोनशिलेमध्ये कोरली गेलेली आहे. त्याच्यामुळे ही सुद्धा एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की आपण या लोकार्पण सोहळ्यामध्ये फक्त ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून भित्तीचित्र किंवा टिळक चौकाचंच लोकार्पण करत नाहीये, तर आपण तिथले स्थानिक लोकमान्य टिळकांचे चाहते असंच म्हणावं लागेल, त्यांच्या कॅलिग्राफीच्या माध्यमातून आपण लोकमान्य टिळकांची आरती या कोनशिलेच्या माध्यमातून याचा सुद्धा लोकार्पण सोहळा करत आहोत. खऱ्या अर्थाने जसं मी मगाशी म्हटलं की लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे आणि या सर्व ठाणेकरांसाठी नवे नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की सन 1918 साली लोकमान्य टिळक स्वतः या ठिकाणी येऊन गेले आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या हस्ते सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव 106 वर्ष सातत्याने सुरू आहे. ही आपल्यासाठी खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. काही वेळातच आपण ठाणे शहराचे लोकप्रिय खासदार सन्मान्य नरेशजी म्हस्के साहेब यांच्या शुभ हस्ते या लोकार्पण
सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. सन्मान्य उपमहापौर तसेच आमचे सन्मान्य नगरसेवक यांची आपण वाट पाहत आहोत. त्यांच्या सन्माननीय आमदार रवींद्रजी फाटक साहेब यांचं सुद्धा या लोकार्पण सोहळा कार्यक्रमामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. खऱ्या अर्थाने हा लोकार्पण सोहळा आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जरी आयोजित केलेला असला तरी सुद्धा सर्व पक्षीय खासदार, आमदार, नगरसेवक, नगरसेविका या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे. कारण आज 1 ऑगस्ट आणि लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आपण या कोनशिलेच्या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून इथे साजरी करत आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या सातत्याच्या प्रयत्नांनी तसेच त्यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सन्माननीय नरेशजी म्हस्के साहेब ठाणे शहराचे लोकप्रिय खासदार यांच्या संकल्पनेतून तसेच त्यांच्या विशेष निधीतून आपण ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हा लोकार्पण सोहळा हाती घेतलेला आहे. नाही तो बाजूला बोलतो तो मागे बोलतो तो बोलते मागे बोलतो नाही तो बोलतो ना तो मागे बोलतो तो स्टेजवरती नाही बोलतो तो बोलतो तो मागे बोलतो. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या विशेष प्रयत्नातून सन्माननीय नरेशजी म्हस्के साहेब यांच्या शुभ हस्ते येत्या काही दिवसांतच आपण गडकरी रंगायतन येथील चौकामध्ये अयोध्ये येथील जी विणा बसवली आहे त्याच्यापेक्षा काही पटीने मोठी विणा आपण या गडकरी रंगायतांच्या सुशोभीकरणाच्या चौकामध्ये बसवलेली आहे. त्याचे उद्घाटन आपण येत्या काही दिवसातच ठाणे शहराचे लोकप्रिय खासदार सन्माननीय नरेशजी म्हस्के साहेब यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वजणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती आजच ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि येत्या 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. आणि आपल्या सगळ्यांना आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचं विशेष आमंत्रण आजच दिलेलं आहे. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या गडकरी रंगायतन येथील वास्तू सुशोभीकरणातील चौकात आवर्जून उपस्थित राहावे ही आपल्या सगळ्यांना नम्र विनंती. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती चरईमध्ये आपण जर पाहिलं तर लोकमान्य टिळक चौकामध्ये या ठिकाणी भित्तीचित्र असेल त्याचा संपूर्ण आजूबाजूचा जो परिसर जो आहे तो त्याचं सुशोभीकरण करून त्याचा लोकार्पण सोहळा जो आहे तो आता थोड्याच वेळामध्ये शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते आणि उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडणार आहे. ठाणे
ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय उपमहापौर कृष्णा पाटील साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने त्यांचं मनापासून आज आपण या ठिकाणी लोकमान्य टिळक सोहळा इथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय आमदार रघुनाथजी पाटील साहेब तसेच ठाणे शहराचे आणि ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच ठाणे महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर शर्मिलाताई पिंपळकर तसेच उपमहापौर कृष्णा पाटील साहेब तसेच ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय जनसंपर्क अधिकारी दीपक झुंजार साहेब यांचे सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मनापासून स्वागत आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सराई येथील लोकमान्य चौक भित्तीचित्र व लगतचा परिसर सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा तसेच कोनशिला अनावरण सोहळा येथे संपन्न होत आहे. चराई येथील लोकमान्य आई लोकमान्य टिळक चौक भित्तीचित्र व लगतच्या परिसरात सुशोभीकरणाचा लोकार्पण कोनशिलेचं अनावरण सन्माननीय प्रमुख उपस्थितीमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा आपल्याला आपण लोकमान्य आई येथील भित्तीचित्राचे लोकमान्य टिळक चौक भित्तीचित्राचे तसेच लगतचा परिसर सुशोभीकरणाचा आता उद्घाटन सोहळा ठाणे महानगरपालिकेचे सन्मान्य महापौर मॅडम तसेच उपमहापौर तसेच सन्मान्य आमदार रघुनाथजी पाटील साहेब तसेच सन्मान्य खासदार नरेश म्हसे साहेब तसेच सन्मान्य सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त दीपक झुंजार तसेच वैभव आव्हाड यांच्या उपस्थितीत आपण इथे हा सोहळा संपन्न होत आहे. या लोकमान्य आईला लोकमान्य टिळकांचे पदस्पर्श झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आई असं म्हटलं तरी वावगं ठरवलं. कारण संपूर्ण ठाणे शहरासाठी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे की ठाणे महानगरपालिकेच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नाने आपण खऱ्या अर्थाने लोकमान्य आई इथे लोकमान्य टिळकांचा पूर्णाकृती पुतळा तसेच लोकमान्य टिळकांची आरती तसेच आपण भित्तीचित्र स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही गर्जना करून गेली अनेक वर्ष ज्यांनी आपल्या हृदयावरती या गर्जनेच्या माध्यमातून एक वेगळी प्रेरणा तसंच लोकमान्य आधी स्थानिक रहिवाशांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आपण चाफ्याचा पुष्पहार अर्पण करतो आहोत. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आगळावेगळा सोहळा संपन्न होता. याचा आनंदाचा क्षण आपण सगळेजण याची वेळ अनुभवतो आहोत. या क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. ही खरंच आज अभिमानाची गोष्ट आहे की 1 ऑगस्ट हा लोकमान्य टिळकांचा पुण्यतिथी दिवस आणि ठाणे महानगरपालिकेच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नामुळे महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सन्मान्य नरेश म्हसे साहेब यांच्या खासदार विशेष निधीतून व संकल्पनेतून आपण या लोकमान्य आळीतल्या संपूर्ण लोकार्पण सोहळा इथे साजरा करतो आहोत. ही आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाची गोष्ट व अभिमानाची गोष्ट आहे.
स्थानिक रहिवासी यांच्या कॅलिग्राफीच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांची आरती सुद्धा आपल्या समोर पाहायला मिळते. केसरीवाड्यामध्ये ही आरती पाहायला मिळते आहे. त्याच्यानंतर ठाण्यातील या लोकमान्य आळीमध्ये लोकमान्य टिळकांची ही अति सुंदर आरती त्यांच्या कॅलिग्राफीच्या माध्यमातून साकारली गेली आहे. ती आरती आपण पाहतो आहोत. तसेच दुसऱ्या बाजूला या लोकमान्य टिळकांची गर्जना करून तत्कालीन सर्व तरुणांचं मन स्वातंत्र्यासाठी प्रेरित केलं होतं. अशी गर्जना आपण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चरईमध्ये माझा जन्मसिद्ध हक्क आहे आत्ताच जे आहे ते लोकमान्य टिळकांच्या भिंतीचित्र तसेच संपूर्ण परिसर जो आहे तो सुशोभी करून या ठिकाणी शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहामध्ये या ठिकाणी आणि महानगरपालिकेचा हा लोकार्पण सोहळा जो आहे या ठिकाणी पार पडला आहे. नगरसेविका यांच्या उपस्थितीमध्ये इथे संपन्न होत आहे. एकोणीसशे साली ज्या आळीमध्ये लोकमान्य टिळकांचं भाषण झालं होतं त्या जवळजवळ 2026 1918 ते 2026 या लोकमान्य टिळकांच्या शुभ हस्ते इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव सुद्धा सुरू करण्यात आला होता. आणि ही सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा गेली 106 वर्ष सातत्याने या आळीमध्ये सुरू आहे. आपल्या सर्वांसाठीच तसेच स्थानिक नागरिकांसाठी इथल्या स्थानिक रहिवाशांसाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे की 1918 साली ज्या आळीमध्ये लोकमान्य टिळक स्वतः येऊन गेले आणि ही आळी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली. आणि आज 2026 साली ठाणे महानगरपालिकेच्या सातत्याच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्यामुळे आपण या चाळीमध्ये हा लोकार्पण सोहळा संपन्न करत आहोत. आपल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती स्थानापन्न व्हायचे. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त तसेच सन्मान्य नगरसेवक नगरसेविका तसेच सन्मान्य आमदार रघुवंशी पाठक साहेब तसेच सन्मान्य खासदार नरेश म्हस्के साहेब उपमहापौर मॅडम तसेच उपमहापौर सर तसेच महापौर मॅडम आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. अशोक इधर से ले, उधर से आएगा क्या? मोबाईल येतं का पाठी? हो मोबाईल मोबाईल कसं खाली तुमच्याकडे देतो. आज करण्यात या आळीमध्ये लोकार्पण सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे. आणि मला असं वाटतं की ज्या आळीमध्ये 1918 साली लोकमान्य टिळकांनी भाषण केले होते तेव्हाचा तो प्रसंग जर आठवला तर मला असं वाटतं की समोर लोकमान्य टिळक उभे आहेत आणि समोर बसलेले सर्व मान्यवर त्यांचं भाषण ऐकतायत. असा क्षण हा डोळ्यासमोरून जातो आहे. कारण तेव्हाचाच क्षण या क्षणाची नोंद आहे की खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळक या आळीमध्ये असले भाषणासाठी उभे असतील आणि या आळीतील सर्व नागरिक सर्व सदस्य त्यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असतील. आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही सिंह गर्जना ज्यांच्या हृदयातून आली आणि तत्कालीन सर्व तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांनी स्वातंत्र्याचे एक अंगार तरुणांच्या मनामध्ये रुजवात केली. असे लोकमान्य टिळक ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण खऱ्या अर्थाने हा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. आपल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती
असे रस्ते असेल साहेब वंचित गेले. एक मिनिट तुला एक मिनिट आतमध्ये लाईव्ह तिकडे तिकडे करायचं. हे पुढे ना वंचित स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून हजारो लाखो देशभक्तांना स्फुल्लिंग चेतवणारे सर्व समाजाने एकत्र यावे याकरता सार्वजनिक गणेशोत्सव शिवजयंती उत्सव सुरू करणारे माननीय स्फूर्तिस्थान बाळ गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळक ज्यांनी प्रेमाने सर्व लोकांनी लोकमान्य ही पदवी बहाल केली होती त्यांचं छोटंसं स्मारक या लोकमान्य आळी येथे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या विशेष निधीतून बनवण्यात आलेलं आहे. या स्मारकाचं महत्त्व म्हणजे 1918 साली माननीय लोकमान्य टिळक या आळीमध्ये स्वतः आले होते आणि या ठिकाणी त्यांनी स्वतः भाषण केलं होतं. 1920 साली हा गणेशोत्सव सुरू झाला या लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळाचा आणि या देशभरामध्ये फक्त ह्याच ठिकाणी जी माननीय लोकमान्य टिळकांनी जी आरती लिहिली होती त्यांची आरती लोकमान्य टिळकांची आरती या ठिकाणी म्हटली जाते. या ठिकाणचा जो गणेशोत्सव आहे तो खऱ्या अर्थाने इतर सर्व उत्सवांना ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांना आदर्श असा लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव असतो आणि आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आणि या रूपाने ठाणे महानगरपालिका आणि आमच्या वतीने त्यांना आम्ही पुण्यस्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करतो. माझी काय बाई सर्व मान्यवरांना विनंती करू की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळक या आईमध्ये येऊन गेले आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक पिढ्या अनेक कुटुंब या आईमध्ये अजूनही वास्तव्याला आहेत. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ठिकाणी टाकू नको हॅलो सर काय सांगाल दोन ठिकाणी टाकू नका आता तिथे गेली ना घे पटापट घे हो अक्षयजी हे ऑफलाईन करतात ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय विरोधी पक्षनेते ओके अक्षयजी सर एक जुनी आठवण पुन्हा या ठिकाणी ताजी झालेली आहे. कसं बघतात लोकमान्य टिळक आणि ठाण्याचं एक नातं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे सिंहगर्जना करून लाखो तरुणांच्या मनामध्ये देशभक्तांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग पेटवणारे माननीय लोकमान्य टिळक 1918 साली माननीय लोकमान्य टिळक या लोकमान्य आळीमध्ये या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी भाषण केलं होतं. स्वराज्याचा स्फुल्लिंग या ठिकाणी त्यांनी चेतवलं होतं या ठाण्यामध्ये आणि त्यांची आठवण कायम राहावी आणि ठाणेकरांना त्यांचे जे पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीच्या ठिकाणी येऊन नतमस्तक व्हावं याकरता या ठिकाणी जे स्मारक होतं त्याचं आपण सुशोभीकरण या ठिकाणी केलेलं आहे. नवीन भित्तिचित्र आपण या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. पुतळारूपी भित्तिचित्र आहे. खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याची जी चळवळ आहे
आणि थोर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांची माहिती व्हावी आणि त्यांना नतमस्तक व्हावं ह्या हेतूने या स्मारकाची निर्मिती केलेली आहे. गणेशोत्सव देखील इकडनं सुरुवात करण्यात आली होती. ठाण्याला एक महत्त्व आहे. 1920 साली या ठिकाणचा लोकमान्य आई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुरू झाला. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने हा गणेशोत्सव सुरू झाला आणि सर्व ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांना आदर्श असा गणेशोत्सव मंडळ हे म्हणून गणलं जातं. विधिवत अजा पूजा अर्चा त्याचबरोबर विसर्जन आणि आगमनाची मिरवणूक कशी असावी याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी या मंडळाच्या गणेशोत्सवामध्ये त्याचं पाहायला मिळतं. अनेक जण या ठिकाणी खूप मग त्या ठिकाणी प्रवचनं असतील, व्याख्यानं असतील, असे कार्यक्रम, भजन असेल, कीर्तन असेल, असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. एक संस्कारमय कार्यक्रमांची आयोजन या नेहमीच मंडळातर्फे केले जातं. सर, आज अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत आणि संजय राऊत म्हणतात की आता तुम्हाला विरोध त्या ठिकाणी आहे, विरोध करायला लोक रस्त्यावर येतील असं म्हणतात. काय असतं की बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं. आता विषय काही त्यांच्याकडे नाही आहेत. उद्धव ठाकरे अमित शहांचं उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंचं कौतुक करतायत. हे त्यांचं कौतुक करत नाही आहेत, ते त्यांच्या विरोधात बोलत आहेत. दुसऱ्याच्या आंदोलनामध्ये श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे आणि अमित शहा साहेबांवरती टीका करण्या इतपत आपली योग्यता आहे का ही संजय राऊतांनी प्रथम तपासून घ्यावी. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस आंदोलन करत आहे, वंचित देखील आंदोलन करत आहेत. अमित शहा येण्यामुळे विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. त्याचा जबाबदार जे राहुल गांधी आज या विषयावर बोलतायत त्याच राहुल गांधींनी जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी एकही खासदारांनी जायचं नाही. काँग्रेस पक्षाचं असं फरमान काढलं होतं. मी नाव नाही घेणार, परंतु महाराष्ट्रातील एक खासदार जंतर मंतरच्या आंदोलनास भेट दिली म्हणून त्याला काँग्रेसच्या नेत्यांनी चार चौघात झापलं. त्या आंदोलनात जाऊ नये अशा पद्धतीचे निर्देश राहुल गांधी यांनी दिले होते. दिल्लीमध्येच होते, का नाही गेले ते त्या आंदोलनामध्ये? का नाही व्हिजिट केली? शरद पवार गेले, उद्धव ठाकरे गेले, ते का नाही गेले? परंतु अभिजित दिपके आणि या मंडळींना ते राहुल गांधी घाबरले होते आणि त्यांना मनातून त्यांचा विरोध आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं, परंतु त्या जंतर मंतर 2 मिनिटाच्या अंतरावरती असलेल्या आंदोलनात ते गेले नाहीत. केवळ आता त्यांचं जे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि त्याचा श्रेय घेण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. संसदेमध्ये स्वतःचं पितळ उघडं होईल. जे काही चांगली विधेयकं मांडली जात आहेत त्या विधेयकांवरती चर्चा होईल आणि सरकारची बाजू प्रभावीपणे लोकांसमोर येईल. म्हणून संसद बंद पाडण्याकरता ही सर्व कारणं त्यांनी शोधलेली आहेत. सर, वंदे मातरम विधेयक पास झालेलं आहे, मात्र त्यावेळेस अमित शहा मोदी नव्हते, त्यांनी माफी मागायला हवी असं देखील संजय राऊत म्हणतात. हे बघा, विधेयक आणलं कोणी? संपूर्ण वंदे मातरम म्हटलं पाहिजे, राष्ट्रगीताबरोबर वंदे मातरम म्हटलं पाहिजे. हे विधेयक आणलं कोणी? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी. पंतप्रधान प्रत्येक लोकसभा आहे, राज्यसभा आहे, प्रत्येक वेळी उपस्थित नसतात, त्यांना इतरही कामं असतात. परंतु ज्या वंदे मातरमला यांनी विरोध केला, जर संजय राऊतांमध्ये धमक होती तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रुमुक यांनी वंदे मातरमला विरोध केला. त्यांनी का नाही त्याला पाठिंबा दिला? संजय राऊतांनी म्हटलं पाहिजे होतं की आमचा पाठिंबा आहे. परंतु त्यांचे खासदार त्यांच्या सोबत वंदे मातरम या गीताला विरोध करत होते. त्यांनी शहाणपणाची भाषा करू नये.